मी काय म्हणतो अक्षय, तू जाशील का बरोबर घरी? काही येऊ तुला सोडायला त्यासोबत? तू ड्युटी संपली का? नाही संपली तर नाही, सुट्टी घेऊन आलो असतो. नाही नाही, राहू दे, जा तुम्ही. व्यवस्थित गाडी चालवशील आणि टेन्शन बिलकुल नको घेऊ. पैशाचं तर घेऊच नको तू टेन्शन. हां, तुला जर अजून पैशाची गरज असली ना, काही संकोच नको करशील मागासाठी, मागून घेशील. पैशाची काय गोष्ट आहे? आणि जेव्हा ताजवळ पैसे आले, जेव्हा तुझ्या मनात आलं तेव्हा पैसे देशील. आणि घरातनी भांडणं काय? भांडणं होतच राहतात. कोण्या घरात भांडणं नाही आहे? सरायच्याच घरात भांडणं होत राहतात. असं कोणाचंच घर नाही सुटेल की ज्याच्या घरात भांडणं नाही होत. सरायच्याच घरी भांडणं असतात. याचा अर्थ हा नाही आहे की तू टेन्शन घेशील. काही नाही होत, भांडणं होतात, होतच राहतात भांडणं. माही घरी भांडणं होत असतात, मग कमी टेन्शन घेतो का? टेन्शन नाही घ्यायला लागत. समजलं का तुले मी काय म्हणून राहिलो? तो समजलं जगदीश, मला समजलं तू काय म्हणून राहिला, समजलं मला. तेच म्हटलं मग मी ना, आतापर्यंत मला टेन्शन आलं होतं, समजत नव्हतं काय करू कसं करू. लय विचार येत होते, वेगवेगळे विचार येत होते दिमागात. आता तुझ्यासोबत बोललो ना मी, माझं मन शांत झालं, आता मला चांगलं वाटत आहे, असं हिंमतसारखं वाटत आहे मला. आणि जगदीश, तू पैशात टेन्शन नको घेऊ. तू मला पैसे दिले ना उधारी, मी देऊन देईन. तू टाईम पडलेले उद्या परवाच पैसे देऊन देईन. माझा जसा पगार झाला तसे सगळ्यात पहिले तुझेच पैसे देईन मी. म्हटलं ना तुला पैशाची काही गोष्ट नाही आहे, पैशाचं टेन्शन नको घेऊ तू. जेव्हा तो माझ्याजवळ आले तेव्हा दे. थँक्यू जगदीश, तुला लय खराब टाईममध्ये माझा साथ दिला गड्या. जेव्हा मला पैशाची सग गरज होती तेव्हा तुला मला पैसे दिले. जेव्हा मला कोणा मित्राची गरज होती तेव्हा तुला माझा साथ दिला. माझी समजूत काढली, मला समजून सांगितलं. थँक्यू. अरे थँक्यू काय म्हणायला लागते? मित्र आले का तू माया? तो बी लहानपणीचा मित्र, माझ्या भावासारखा आहे तू. जेव्हा तुला माझ्या मदतची गरज आहे तेव्हा मी तुझी मदत नाही करणार का? भुलला का तुनं माझ्या किती साथ दिलेला आहे तर? जेव्हा माझ्यावर ट्युशनची फी भरायला पैसे नव्हते राहत कधी कधी, किती वेळा तुनं माझ्या पैशानं मदत केली, किती वेळा माझी ट्युशनची फी भरली तुनं. विसरला का तू विसरला असेल, पण मी नाही विसरलो. अरे जाऊ दे ना, जुन्या गोष्टी आहेत त्या. मित्र आले का तू माया? मित्रासाठी नाही करीन तर कोणासाठी करीन? जाऊ दे, त्या गोष्टी नको कळू आता. झालं गेलं पार पडलं, गेला ना तो टाईम. टाईम सारखा राहत असते का? तुला तेच सांगायचं आहे मला, टाईम सारखा नसते राहत. आता तुझ्यावर खराब टाईम आहे, आता घरातली भांडणं होत आहे, आता तू टेन्शनमध्ये आहे, पण हा टाईम बी चालला जाईल. आणि चांगला टाईम येणारच आहे. म्हणून म्हटलं तू टेन्शन नको घेऊ. फक्त परिस्थितीला तोंड दे. आणि काही प्रॉब्लेम असली तर हाव ना मी इथं, हाव ना मी तुझी मदत करायला. अर्ध्या रात्री तुम्ही मदत करायला तयार होले का मी? खरं मी खूप लकी आहो, मला तुझ्यासारखा मित्र भेटला जगदीश. मी बी लकी आहो, तुझ्यासारखा मित्र भेटला मला. चांगले लोक या जमान्यातनी मोठ्या मुश्किलनं भेटतात. चल आता लय झाल्या गोष्टी, जाय तू घरी. वहिनी तू वाट पाहत असन, टेन्शनमध्ये असेल वहिनीला फोन लाव, नाही तर वहिनीचा फोन उचल तू. टेन्शनमध्ये असेल ना, काकू बिला टेन्शनमध्ये असतील. आता सीधा घरीच जातो ना मी. घरी जायला टाईमच किती लागते? 15-20 मिनिटात घरी. बरं ठीक आहे, घरी पोहोचल्यावर फोन लाव मला. घरी गेल्यावर भांडणं गिणणं नको करू, वहिनीसोबत नको करू, कोणासोबत नको करू. नाही रे बा, भांडणं करणं नाही होत माझ्यानं, भांडण नसतो करत मी वहिनीसोबत. राग आला तर घराच्या बाहेर चाललो जातो मी, पण भांडण नाही करत. ते तरी चांगलं आहे. चल जाय मग घरी. तू कधी येतो घरी? बस आता थोड्या वेळानं माहिती शिफ्ट संपते. मी जातो मग घरी. आणि लय दिवस चालू गड्या, मित्र आपण भेटलोच नाही. ठीक आहे ना, काढू एखाद दिवस टाईम. जाऊ कुठं घुम्या फिरायला. आनंदी, तू, मी, वहिनी आपण जाऊ कधी कुठं घुमायला एखाद दिवस. काढीन मी टाईम. तुला सुट्टी भेटल्यावर मला सांगशील तू. मला सुट्टी कधी भेटते? तू येस पाहिजे, तुला सुट्टी भेटत नाही पाहिजे ना, सांगेन ना तुला. बरं ठीक आहे, येतो मग. हो ये. आणि घरी पोचल्यावर फोन कर मला. हो ठीक आहे. हॅलो कंचन, काय झालं बा? काय झालं? काऊन रडू राहिली कंचन? आनंदी, काय झालं सांगशील का? काऊन रडू राहिली तू? तुझ्या सासूसोबत भांडण झालं का तुझ्या? तुझी सासू काही बोलली का? तुला मारलं ठोकलं तर नाही त्या सासूनं? काय झालं कंचन? तुझ्यासोबत बोलू राहिली मी, सांगशील काही? काय झालं? सांग ना, काऊन रडू राहिली तू? तुझ्या सासूनं काही केलं का? काही बोलली का तुझी सासू? घरी सर्व ठीक आहे ना? अक्षय भाऊजी तुला काही बोलले का? त्याच्यासोबत भांडण झालं का? काय झालं सांगशील कंचन? आता माहिती काय झालं, काय माहिती कंचनले नीरा रडूच राहिली. सांग ना कंचन. हो आनंदी, तुला माहीत आहे का काय झालं तर? नाही, तू सांगशील तेव्हा माहीत पडेल ना, सांग लवकर. अक्षयजी माहीत नाही कुठे गेले तर. अरे याच्यात काय रडा लागते? गेले असेल भाऊजी कुठं कामानिमित्तानं, काय त्याच्यात नाही रडा लागते? काय आज पहिल्यांदा गेले का घराच्या बाहेर? जात नाहीत का कधी? नाही, तू समजली नाही, ते गोष्ट नाही आहे. काय गोष्ट आहे तर मग सांग लवकर, माझी जीव घेऊन इकडे. काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? काही ठीक नाही आनंदी, काही ठीक नाही आहे. म्हणजे अक्षयजीचं माया थोडंसं भांडण झालं तर राग ते चालले गेले घराच्या बाहेर. कुठं गेले? तेच तर माहीत नाही कुठं गेले तर. किती विचारलं मी त्याला, कुठं चालले काही सांगितलंच नाही ताईनं मला. गेले असेल कुठं. राग शांत झाला, येऊन जातील घरी वापस. तू टेन्शन नको घेऊ. काही टेन्शन नको घेऊ म्हणता आनंदी. मागच्या बारीनं माहीत आहे ना कसं केलं होतं ताईनं तर. भांडण झालं कायच्या बाऱ्यात? काही नाही, माझ्या सासून चालू केलं होतं भांडण ताईले. माझ्या सासून भांडण केलं तर मी फक्त एवढं म्हटलं ताईले, पा तुमची आई कशी बोलते मला, तर ताईले राग आला. फक्त एवढीच गोष्ट आहे का? अजून काही गोष्ट नाही आहे? त्या सासूनं काऊन भांडण केलं तर? काही नाही हो, मी साड्या ऑर्डर केल्या होत्या 2, तर माझ्या सासूला राग आला, काऊन साड्या ऑर्डर केल्या. मग मला बी बोलली आणि ताईली बी बोलली, तुझी बायको फालतूचा खर्च करत राहते, तुझ्या बायकोला पैशाची कदर नाही, असं नाही तसं नाही. खूप बोलली मला, खूप बोलली. तेव्हा तर मी काही बोलली नाही, पण रूममध्ये आल्यावर म्हटलं मी ताईले, पा तुमची आई कशी बोलते मला, तुमच्यासमोरच एवढी बोलते तर तुमच्या मागं मला किती बोलत असन. असंच म्हटलं मी ना, तर ताईले राग आला, तर ते राग चालले गेले. आता एवढं बी नाही म्हणीन का मी ताईला, एवढं नाही म्हणीन का?
कोणती बायको एवढं तर म्हणतेस ना. त्याला नाही म्हणू तर कोणाला म्हणू मी? सांग तूच सांग मला. कोण आहे इथं माय ऐकणार? बायको आपल्या नवऱ्याला नाही सांगेन तर कोणाला सांगेन? म्हणून मी त्याला सांगितलं. हो बाई, आपलं दुःख दर्द आपण आपल्या नवऱ्याला नाही सांगू तर कोणाला सांगू? आहे का नाही बरं? दुसरी काहीच गोष्ट नव्हती. काय गोष्ट राही दुसरी? त्याच्या आईच्या खिलाफमध्ये उलसत बी ऐकत नाहीत ते. चाहे त्याची आई गलत असो कसंही असो, ते आपल्या आईचंच ऐकतात. माय काहीच नाही ऐकत ते. नाही वा, असं नाही वा. भाऊजी चांगले आहे, सरायला घेऊन चालतात ते. बरं ते गोष्ट सोड तू. आता काय करू ते सांग तू मला. मला टेन्शन आलं, खरं सांगतो आनंदी, खूप टेन्शन आलं मला. पहिले तू रडणं बंद कर. येऊन जातील ते घरी. येऊन जातील. मागच्या बारीनं बी आले होते ना घरी, आता बी येऊन जातील. आनंदी, मागच्या बारीने एवढ्या टेन्शनमध्ये नव्हते दिसले ते मला, या बारीनं जास्तच टेन्शनमध्ये दिसले. मी काय म्हणतो, मला काहीच करू नाही राहिलं. मला खूप देव लागत आहे. तू येतं का थोड्या वेळेसाठी माघारी? येतं का? आता नाही बाई, आता तर जगदीशजी बी येणार आहेत थोड्या वेळानं ड्युटीवरून घरी. मग येत नाही का तू? नाही बा, येतो मी येतो. जगदीशजी जसे घरी आले ना तर त्याला घेऊन येऊन जाईन मी. बरं ये मग लवकर, मी तू वाट पाहीन. मला काहीच नाही गमत आहे. तू टेन्शन नको घेऊ, बस मी थोड्या वेळाने येतो. तोपर्यंत शांत राह तू, रडू नको. आता फोन करतो मी जगदीशजीले, कधी येतात ते घरी विचारतो त्याला. लवकर ये, लवकर कर भाऊजीला फोन. बरं ठीक आहे ठीक आहे. तुझी सासू बोलतच आहे का तुला? सध्या तर माझी सासू घरीच नाही आहे, त्याला ढुंढायला गेलेली आहे गावात नाही. आता तिकडून आल्यावर बोलीन मला, रप बोलीन माझी सासू, म्हणून म्हटलं तू येऊन जाय, तुझ्यासमोर तरी बोलीन नाही. बरोबर येतो मी येतो. तुझी सासू बोलन तर चुपचाप ऐकून घेशील. काही बोलशील नको, फालतू भांडण वाढीन मग. बरं ठीक आहे. कधी येतं तर तू? बस थोड्या वेळात येतो मी. बरं ये मग लवकर. कंचन, आता नाही बाई आली माझी सासू. आता माझी सासू मला बोलते. पहिलेच मी टेन्शनमध्ये मला अजून बोलीन आता माझी सासू. लवकर ये आनंदी तू. बरं येतोच मी, थोड्या वेळातच येतो. तू काही बोलू नको फक्त बस. नाही मी काही बोलत नसतो माझ्या सासूले, मी नाही बोलत. बरं ठीक आहे. मी आता काही जगदीशजीची वाट नाही पाहत, मी येतो लगेच येतो. मी फोन लावतो त्याला आणि त्याला सांगतो तुम्ही विषय दे कंचनच्या घरी या म्हणून. बरं ठीक आहे. बस आलीच मी, 5 मिनिटात आली. ये लवकर. कसं मला जीव भिव राहिला. भिऊ नको, हिम्मत ठेव. येतो मी. हां ये मग. कंचन, ऐकून येत का? हो आली आता बाई आली. कंचन, कंचन बरी झाली का काय नाही? कंचन. रंजना, एवढी काय रागात बोलू राहिली? थोडा प्रेमान आवाज देणं, चांगल्यानं बोलणं. म्हणून तर तुमच्या घरात भांडणं होतात. बाई काय प्रेमान बोलू मी? पोरगा तिच्या गावानं घर सोडून गेला आणि मी प्रेमान बोलू का तिच्यासोबत जुगडी? प्रेमान बोलू? येऊन जाईन ना तो. तुला माहिती आहे का घर सोडून गेला म्हणून? तसं फोनवर बोलला का तो? गेलाच असेल ना तिच्या गावानं, गेलाच असेल. किती भांडणं करते पोरासोबत, तुम्हाला काय माहित आहे? ज्याच्या घरातलं त्यालाच माहीत असते. हो बाई शांते, माहित नाही तुला किती मागं लागतं ते? आमचं आम्हालाच माहित आहे बापा, कसं तिला सहन करत आहोत. आता बाई भेटले का ते? आले का? काय करू राहिली होती हो तू? झोपली होती का? एवढ्या वेळची तुला आवाज देऊ राहिली मी, आवाज नाही उरायला मला? तुला काही काळजी नाही आहे का नवऱ्याची? आपला नवरा कुठं गेला, काय गेला, काही काळजी नाही आहे? मला आता पाणी गोळणे लागू राहिलं आणि तुला झोप येऊ राहिली लगे? नाही आता मी झोपली नव्हती मी. मग काय करू राहिली ती? एवढ्या वेळची आवाज देऊ आली काऊन नाही? फोनवर बोलत असेल ना, फोनवर बोलत असेल आपल्या मायासोबत. माया पोरगा घर सोडून चालला गेला आणि तुला फोनवर बोलणं सुचू राहिलं का लगे? काही टेन्शन नाही तुला, तू आपल्या मायसंग बोलू राहिली मस्त फोनवर. सांगितलं चुकल्या चांगल्या ना? नाही आता मी माईसोबत नव्हती बोलू राहिली फोनवर. राहू दे बरं रंजना, टाइम टेबल पाहिजे ना. बोलणं चालूच ठेवतं का तू या पोरगा घर सोडून गेला, तुला टेन्शन आलं, तसं तिला बी टेन्शन आलं, तिचा बी नवरा आहे तो. तुला टेन्शन आलं त्या पोराचं, तर तिला तिच्या नवऱ्याचं टेन्शन नशीन आलं का? कायले बोलू राहिली फालतू? तुला माहिती आहे का ते काय करू राहिली काय नाही तर? बाई राहू द्या तुम्ही, तुझ्या ऐकून काही बोलू नका. तुम्हाला काही माहित नाही कशी आहे ते तर आम्हालाच माहित आहे. ते न बोलता काम करते, मी बोलतो तुम्हाला तोंड दिसते. ते बिना बोलायचंच काम करते. हो करत बी असेल बिना बोलायचं काम, पण आता हा टाइम आहे का बोलायचा? हा टाइम आहे का? टाइम टेबल पाहिजे. तू तर मोठी मुंडली पोराचं मला टेन्शन आलं. सुनीला बोलू राहील तरी एवढ्या टेन्शनमध्ये. बोलू नाही तर काय करू बाई मी? बोलू नाही तर काय करू? माझा जीव दुखू राहिला ना, म्हणून मी बोलू राहिली. तुम्हाला काय समजन माई काय हालत आहे तर? तुम्हाला काय समजन माई मनाची हालत कोण नाही समजू शकत? समजू शकतो मी, समजू शकतो. माया बी पोरगा आहे तो, तसा तो पोरगा लय समजदार आहे. येऊन जाईन तो. त्याला आपल्या जिम्मेदारीचा अहसास आहे. तो कुठं घर सोडून जाऊ नाही शकत, तो नाही जाऊ शकत घर सोडून. तो येईन घरी. जिम्मेदार पोरगा आहे तो, त्याला माहिती आहे त्याची जिम्मेदारी काय आहे तर. तो येऊन जास्त मी ओळखतो म्हटलं त्याला. म्हणाले फक्त मी मोठी माया, पण मी त्याला तो येऊन जास्त ओळखतो. असं माऊन जास्त ओळखता तुम्ही त्याला? तू कधी समजून घेता का त्याला? समजून घेता का? आता तुम्ही दोघी डेरा ना जेटाना चालू नका हो बाई. भर रोडावर तुम्ही भांडणं केले दोघीनं, आता घरी येऊन बी भांडणं नका करू. पहिलेच कमी टेन्शन नाही आहे. आता बाई भेटले का ते? माहीत पडलं का त्याच्या बऱ्यात काही तुम्हाला? बाई कंचन, टेन्शन नको घेऊ. तू येऊन जाईन तो घरी. समजदार आहे तो, येऊन जाईल. गेला असेल कुठं कोणत्या कामानिमित्तानं. आणि तुम्ही बी जास्त घरच्या माणसाला टेन्शन नका देत जाऊ. तुमच्या दोघी सासूनायचे छोटे भांडणं त्याला सांगत नका जाऊ तुम्ही. माणूस बाहेरून काम करून येते, थकून येते. बाहेरच्या कामाचं टेन्शन, घरी आल्यावर तुम्ही दोघी सासूनायच्या भांडणाचं टेन्शन. किती टेन्शन घेईन माणूस? म्हणून माणसाला जास्त टेन्शन नका देत जाऊ. कामधंद्याचा माणूस आहे तो. दोघी सासूनायचे भांडणं आपसात मध्येच निपटून घेत जा तुम्ही. त्याला नका सांगत जाऊ. छोटे मोठे भांडणं तर रोजच होत राहतात घरात, मग रोजच त्याला सांगत राहा तुम्ही. थोडंसं तुमच्या दोघीला समजायला पाहिजे. रंजनाला बी समजायला पाहिजे आणि कंचन तुला बी समजायला पाहिजे. तू काही आता लहान नाही आहेस.
तुलाही समजायला पाहिजे. आपला नवरा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बाहेर कामाला जाते, काम करून येते, घरी थकला आलेला आणि त्याला का घरातल्या चुकल्या सांगता का, भांडणं सांगता का? काही सांगायची गरज नाही. तुम्ही दोघी सासू ना आपल्यामध्ये आपले भांडणं निपटून घेत जा. त्या पोराला टेन्शन नका देत जाऊ. समजली का रंजना? मी समजली हो बाई. या कंचनला समजून सांगा बाप्पा. मी तर नाही सांगत मा पोराला काही, हेच सांगत राहते. मी ना सांगणं सोडलं पप्पा मा पोराले. पहिले सांगत होती मी, आता नाही सांगत. कंचन, तू बी छोटी छोटी गोष्ट आपल्या नवऱ्याला नको सांगत जाऊ. हो बाई, तुला माहित आहे का, त्याला पैसे मागत राहते म्हटलं, त्याच्याजवळ पैसे असो नसो, मला पाहिजे ते पाहिजे अशी करते हे. तिच्याजवळ साडीची कमी आहे का? काय घ्या लागतात 1000 रुपयाच्या साड्या. जेव्हा आपला नवरा म्हणून राहिला, मा पगार नाही झाला, मा पगार झाल्यावर मी तुला 1000 रुपये मग घेशील साड्या. सध्या आपला पगार नाही झाला, माझं पैसे नाही आहे, तर काय कामायचं? काय काम आहे साड्या घ्यायचं 1000 रुपयाच्या? नवी आपल्या नवऱ्याची मजबुरी नाही समजायला पाहिजे का? नाही समजायला पाहिजे का? आता ताई, तुझ्या आता लग्न झालं, तुझ्यावर बी जिम्मेदारी आलेल्या आहे, त्याचं लग्न झालं त्याच्यावर बी जिम्मेदारी आलेल्या आहे. तुमची जिंदगी आता पहिल्यासारखी नाही राहिली. तुम्हाला आता घर सांभाळणं आलं पाहिजे. कंचन, तुला घर सांभाळता आलं पाहिजे. कधी तंगी असते पैशाची, कधी पैसे असतात, कधी नसतात. पैसे पाहून काम केलं पाहिजे, टाईम पाहून काम केलं पाहिजे. जेव्हा तुझ्या नवरा म्हणत होता की मी पगार झाल्यावर तुला पैसे देईन, का गरज होती आपल्या नवऱ्याच्या मागं लागणं आणि साड्या घेणं एवढं जरुरी आहे का? होत्या ना तुझ्याजवळ आताच्या साड्या, पगार झाल्यावर घेऊन घेते. तुझे बी कुठं ना कुठं चुकते. तू बी समजदारी घेतली पाहिजे. आता तुझे लग्न झालं, समजदारीने काम घेत जाय. कंचन, माय बाई आनंदी आली. आता माय बाई सरेच जण कंचन तर बोलू राहिले. कंचन बरोबर बोलत होती, तिला बोलतील म्हणून सरे कंचनलाच बोलू राहिले. हे आली आता, हिचीच कमी होती. कंचन, काय झालं शांता काकू? काही नाही झालं व, याच्या अंगात थोडेसे भांडणं झाले. काही नाही झालं. तू कशी काय आली? काही नाही, कंचननं मला फोन करून सांगितलं की भाऊजी घर सोडून गेले म्हणे, तर मी तशीच आली. नाही व, घर सोडून गेलं नाही गेला तो, असाच राग गेला आहे. घराच्या बाहेर कोणत्या कामाने गेला असा, येऊन जाईन. हिच्यासोबत बोलू राहिली वाटते फोनवर. कंचनने बोलवलं का तुला? हो. कंचन, तू न बोलवलं का बाई? काय टेन्शन दिलं तिला? घरातली गोष्ट काय सांगा लागते बाहेरच्या लोकाईले? आली तर चांगलं आहे ना चांगलं आहे ना, तिची मैत्रीण आहे ना. कंचनले बी भेव लागत असन, गमत नसन तिले, म्हणून तिच्या मैत्रिणीला बोलवलं, तर काय झालं? ये बाई आनंदी. हो काकू. कंचन, रडू नको. सर्व काही ठीक होऊन जाईल, येऊन जातील भाऊजी घरी. आनंदी, रडू नको. सर्व समजलं मला, रडू नको. आणि कुणाच्या बोलण्यावर काही ध्यान देऊ नको. कंचन, रडू नको आता, येऊन जाईन तो. एवढं काय टेन्शन घेऊ राहिली? नाही, काय ड्रामा करू राहिली बाप्पा हे कंचन ना. खरं तसं आम्हाला टेन्शन नाही आलं, आणि साऱ्या दुनियाचं टेन्शन इलेच आलं. वा रे वा. आई, कंचन, बाप्पा आला का रे तू? कुठं गेला होता रे बाप्पा? कुठं गेला होता तू? आम्हाला किती टेन्शन आलं होतं घरामध्ये. अक्षयजी, आले का तुम्ही? कुठे गेले होते तुम्ही? कुठे गेले होते? अरे कुठं नाही गेलो होतं, थोडं कामाशी गेलो होतो. आनंदी वहिनी, तुम्ही? मोठी आई, तू बी आली? एवढे सारे लोक, काही पार्टी गिटी आहे का आज घरी? नाही, पार्टी गिटी नाही आहे. तुम्ही कुठे गेले होते भाऊजी? अरे मी तर जगदीशलेच भेटायला गेलो होतो. त्यांना सांगितलं नाही का तुम्हाला? नाही, ताईनं तर काही नाही सांगितलं. नशीन सांगितलं, पण त्यालाच भेटायला गेलो होतो. पण बापा एक फोन करून सांगायला काय झालं होतं तुले? किंवा आमचा फोनच उचलून घेता बापा. किती फोन केले तुले, किती फोन केले? अरे आई, मग फोन सायलेंटवर आहे. फोन वाजत होता तर आवाजच नाही आला मला. इकडे आम्हाला किती टेन्शन आलं होतं बापा, किती टेन्शन आलं होतं. तुझी बायको तर रडू पाका झाली बापा. किती रडू राहिली ते तू गेला तेव्हापासून. हो का? हो का म्हणजे आम्हाला किती टेन्शन आलं होतं. राहू द्या हो माय बाई, राहू द्या. आता काही बोलू नका त्या पोराले. त्याचं त्याला माहीत कोणत्या कामाने गेला होता तर. आता बोलू नका त्याला, राहू द्या. आला ना तो घरी, मी तर म्हणून राहिली तुम्हाला येऊन जाईन म्हणून. तुम्हीच तमाशा करू राहिले होते. कोणते तमाशे मोठी? आणि जाऊ दे रे, सोडते गोष्ट, टेन्शन नको घेऊ तू. काही नाही झालं. कंचन, आता सर्वजण आलेले आहे, तर चहा मांड सर्वांसाठी. काकू, कंचन खूप टेन्शनमध्ये होती. आता भाऊजी आले तर त्याच्यासोबत बोलू द्या तिला थोडा वेळ. चहा मी मांडतो सर्वांसाठी. बरं आनंदी, तूच मांड सर्वांसाठी चहा. माहिती आहे तुला किचन कुठं आहे तर? हो माहीत आहे काकू, पहिल्यांदा थोडं आली मीच्या इथं. मी मांडतो सर्वांसाठी चहा. नाही आनंदी, तू बस, मी मांडतो सर्वांसाठी चहा. नाही बनवतो ना मी चहा, तू बस. बोल भाऊजीसोबत, मी बनवतो चहा. बरं ठीक आहे. शांता काकू दुधाचा चहा नाही पेत बरं, काळा चहा पेतात. त्याच्यासाठी काळा बी मांडशील. माहीत आहे मला. हे इकडे आहे किचन, माहीत आहे ना मला, पहिल्यांदा आली का? हो ठीक आहे. काय झालं कंचन? तुम्हाला नाही माहीत का काय झालं तर? एक फोन उचलाले माया, पा बरं पा किती वेळा मिस कॉल आहे तुमच्या मोबाईलमध्ये मायावाले तर. किती फोन केले तुम्हाला, किती फोन केले. अरे माझा मोबाईल सायलेंटवर होता, मी तर जगदीशला भेटायला गेलो. पण एक बार सांगाले की मी जगदीश भाऊजीला भेटायला चाललो म्हणून. नाही राहिली आठवण. काही बोलता का? किती वेळा आवाज दिला मी तुम्हाला, रागा निघून गेले. एक बार सांगाले. आम्हाला किती टेन्शन आलं होतं, आत्याबाईला किती टेन्शन आलं होतं, आजीला आलं होतं टेन्शन, मामाजी तुम्हाला ढूंढायला गेलेले आहे. अरे बापा रे, किती जणाला काळजी आहे तुमचीवाली, तुम्हालाच काही काळजी नाही आहे कोणाची. कंचन, डबल चालू केलं का तू ना? नाही काकू, अशीच म्हणून राहिली मी ताईले. काही बोलू नको सध्या. मी काय म्हणून राहिली, जाय बरं तू हातपाय तोंडू फ्रेश हो. तोपर्यंत आनंदी सराईसाठी चहा बनवते. ते चहा घेऊन आली की सर्वजण चहा पिऊ. हो मोठी. कंचन, तुला सध्या समजून सांगितलं मी ना, तिला काही बोलू नको म्हणून. हो काकू, सॉरी. आता बोलू नको त्याला. हो काकू. तुम्ही दोघी नका असे तोंड केलेले आहे. आता खुश व्हा ना, आता आला ना पोरगा. हो बाई. आणि मी काय म्हणतो, भाऊजीला फोन लाव आणि त्याला घरी बोलवून घे. सांग त्याला की आला म्हणा पोरगा.
नाही तर ते बी ढूंढत बसतील पोराले, त्याला टेन्शन येईन भेटेन. नाही तर सांगून दे त्याला फोन करून, बोलून घे घरी. थांब मीच करतो फोन. हां हॅलो दिनकर, मी काय म्हणतो, आला म्हटलं पोरगा घरी, येऊन जा तुम्ही. काय म्हटलं वहिनी, आला का अक्षय घरी? हो हो पोरगा आला घरी, येऊन जा तुम्ही बी. बरं बरं, आलोच आलोच. ए रमेश, चल आपल्या घरी जायचं आहे. काका अजून भेटला नाही ना अक्षय? अरे आला म्हणते तो घरी, चल घरी चल. आला का घरी? चला चला मग चला. बस वहिनी, येतोच म्हटलं 10-15 मिनिटात. या म्हटलं मग लवकर. बस आलोच. काय म्हणून राहिले काही ते? येतो म्हणतात घरी. चल माहिती पाहतो अक्षयजीला काही लागते का तो. एक कंचन दे ना, पोराला 5 मिनिटं एकटं नाही सोडत. आला नाही आला, चालली त्याच्या मागं मागं. हो आजी कुठं चालल्या? कुठं नाही व, पाहतो पोराला काही लागते का तर. तुम्ही टेन्शन नका घेऊ जास्त. गेलीन ते कंचन, दिन त्याला काय लागते तर. हो हो हो, बसा तुम्ही, आणते ते आनंदी चहा बनवून. हो हो आई तू थकली असा, बस तू. हो हो बसतो.